चला जॉईन व्हा। महत्त्वाचा टॉपिक आहे आज समाज कल्याण विभागातील महत्त्वाच्या योजना आपण बघणार आहोत। तर कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या योजना आहे, त्याच्यामुळे काय काय फायदा होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे ते आपण सर्व या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओच योजनांसाठी बनवलेला आहे। तर बघा, समाज कल्याण विभाग कोणत्या कोणत्या योजना राबवतो। तर दलित वस्ती सुधार योजना, शिष्यवृत्ती योजना, अपंगासाठी योजना, वृद्धाश्रम योजना, वैयक्तिक शौचालय योजना, अनुदान योजना, निवारा योजना, तसेच आणखी भरपूर योजना आहे। फक्त काही महत्त्वाच्या योजना या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर राज्यातील दुर्बल घटकांची विशेष काळजी पूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्याय यापासून त्यांचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली आहे। तर या विभागाद्वारे तळागाळातील गाव पातळी पर्यंतच्या अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अपंग, दुर्बल घटक इत्यादी घटकांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता यावा, जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोयी सुविधांचा लाभ घेता येईल, यासाठी समाज कल्याण विभाग सतत प्रयत्नशील आहे। थोडक्यात समाजातील मागासवर्गीय घटकांचा विकास करणे हेच समाज कल्याण विभागाचे उद्दिष्ट आहे। तर बघूया पहिली योजना, दलित वस्ती सुधार योजना। तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छताविषयक सोयी, पाणीपुरवठा, समाज मंदिर, अंतर्गत रस्ते, गटार इत्यादी व्यवस्था करून दलित वस्तीची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे। तर या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात लोकसंख्येच्या निकषानुसार जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत अनुदानही दिले जाते। शिष्यवृत्ती योजना, तर बघा, शिक्षण क्षेत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते। सदर योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही। प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक इयत्तेमधील गुणानुक्रमाने प्रथम 2 विद्यार्थ्यांना व कमीत कमी 50% गुण असणाऱ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते शिष्यवृत्ती योजनेमार्फत। तर या योजनेमधून अनुसूचित जातीच्या इयत्ता 5वी ते 10वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 1000 प्रमाणे, तसेच विमुक्त आणि भटक्या जमाती प्रवर्गातील 5वी ते इयत्ता 7वी विद्यार्थ्यांना ₹500 प्रमाणे शिष्यवृत्ती ही देण्यात येते। नेक्स्ट योजना आहे दलित वस्ती सुधार योजना। तर या योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना, तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छताविषयक सोयी, पाणीपुरवठा, समाज मंदिर, अंतर्गत इत्यादी व्यवस्था करून दलित वस्तींची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात लोकसंख्येच्या निकषानुसार जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत अनुदाने दिले जाते। शिष्यवृत्ती योजना आपण बघितले। अपंगासाठी योजना बघा, कृत्रिम अवयव पुरविणे, अपंगांना त्यांचे अपंगत्व कमी करण्यासाठी त्यांच्या हालचाली होण्यासाठी आवश्यक तो कृत्रिम अवयव पुरवठा करण्यात येतो। यासाठी खर्चाची मर्यादा प्रति लाभार्थी 3000 पर्यंत आहे। बघा, यात सुद्धा अनुदान मिळते, 3000 पर्यंत मदत केलीही जाते। तर कृत्रिम अवयवासाठी वार्षिक उत्पन्न 18,000 रुपये असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असलं चालते, जास्त नको। कृत्रिम अवयव साधने प्रौढ व्यक्तींना 3 ते 5 हजार वर्षातून एकदा आणि 15 वर्षाखालील मुलांना दरवर्षी देण्यात येते। बघ, कृत्रिम अवयवासाठी प्रौढ व्यक्तींना 3 ते 5 हजार वर्षातून दिले जाते, तर वर्षातून एकदा, तर 15 वर्षाखालील मुलांना दरवर्षी देण्यात येते। व्यावसायिक प्रशिक्षण योजना, तर शारीरिकदृष्ट्या अपंगांना व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते। अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार, तर बघा, विभागीय परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वी उत्तीर्ण अंध व कर्णबधिर अस्थिव्यंग वर्गातील प्रत्येकी 3 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ₹1000 रोख रकमेचा पुरस्कार समारंभपूर्वक दिला जातो। नेक्स्ट आहे वृद्धाश्रम योजना। वृद्ध व अपंग गृहे योजनेअंतर्गत वृद्धाश्रम योजना राबविली जात असते। तर या योजनेअंतर्गत ज्या व्यक्ती निराधार आहेत, ज्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा आधार नाही, अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेता
येतो। तर या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत महिना 500 रुपये प्रमाणे मान्य संस्थेला शासनातर्फे अनुदान देण्यात येते। बघा 500 रुपये प्रमाणे जे कोणी निराधार असेल त्यांना पैसे मिळतात। वैयक्तिक शौचालय अनुदान, तर वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रत्येकी रुपये 7,000 इतके अनुदान रोख स्वरूपात देण्यात येते। यामध्ये पंचायत समिती अंतर्गत 2,000 रुपये व सहभाग म्हणून लाभार्थ्यास 1,000 रुपये जमा करणे आवश्यक असते। वैयक्तिक शौचालयाचे बांधकामे संबंधित ग्रामपंचायत मार्फत करण्यात येते। लाभार्थीने प्रस्तावासोबत स्वतःच्या घराचा 8चा उतारा देणे आवश्यक असते। वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी घराशेजारी मोकळ्या जागेच्या क्षेत्राबाबत ग्रामसेवकाचा दाखला देणे आवश्यक असते। मंजुरीनंतर संबंधित ग्रामपंचायतीने 3 महिन्याच्या आत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक असते। बघा 3 महिन्याच्या आत बांधकाम हे होणे जरुरी आहे। निवारा योजना बघा, प्रत्येक लाभार्थी 47,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल। त्यामध्ये लाभार्थ्याने रक्कम रुपये 3,000 स्वहिस्सा खर्च करायचा आहे। सदर स्वहिस्सा रोख रक्कम देऊन अगर श्रमदानाने अदा करायची आहे। लाभार्थीचा पहिला हप्ता करारनामा झाल्यानंतर रुपये 15,000 व रुपये 18,000चे मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर हप्त्याने पैसे जमा होत राहतील। ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थी हा बेघर अथवा भूमिहीन अथवा त्यांचे नावे घर असेल तर ते कुडामोडीचे असणे आवश्यक आहे। म्हणजे काय म्हणते त्याला, कुडामोडीचे म्हणजे असे याचे ते म्हणतात ना पत्र्याचे वगैरे असे। मागासवर्गीयांना लोखंडी स्टॉल पुरविणे योजना, तर बघा ही योजना काय, लाभार्थी निवडी ग्रामसभेत करण्यात यावी। लोखंडी स्टॉलचा दुरुपयोग झाल्यास रक्कम लाभार्थीकडून 1 रकमी वसूल केली जाईल। बघा 1 रकमी वसूल केली जाईल म्हणजे एकाने रक्कम वसूल केली जाईल। स्टॉल ठेवण्याची स्वतःच्या मालकीची जागा असावी। या जागेचा पुरावा म्हणून 7/12/8 देणे आवश्यक आहे। लोखंडी स्टॉल हा उद्योग व्यवसायासाठी वापरात आणण्यासाठी येईल असे लाभार्थीकडून रुपये 100चा स्टॅम्प पेपरवर लेखी घेण्यात यावा। जागा भाड्याची असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र व भाडे करारनामा आवश्यक आहे। व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक असते। मागासवर्गीयांना पीठ गिरणी पुरविणे, बघा मागासवर्गीयांसाठी पीठ गिरणी योजना आहे। लाभार्थीस वस्तू स्वरूपात लाभ देण्यात येईल। लाभार्थीकडून लाभाचा दुरुपयोग होणार नाही असा करारनामा रुपये 100च्या स्टॅम्प पेपरवर करून घेण्यात येईल। पीठ गिरणी व्यवसायासाठी स्वतःच्या मालकीची जागा असल्यास त्याबाबत जागेचा उतारा ग्रामपंचायत 8 जोडणे आवश्यक असते। विजेची सोय असल्याबाबतचा पुरावा देणे आवश्यक आहे। पीठ गिरणी कालावधीनंतर नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती लाभार्थीने स्वतःची करावी। समाजातील मागासवर्गीयांचा विकास व्हावा यासाठी तसेच दुर्बल घटक हे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावा या दृष्टीने समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या योजना लाभ घेता यावा तसेच विकास व्हावा या उद्देश ठेवून योजनांची अंमलबजावणी ही केली जाते। तर ह्या महत्त्वाच्या काही योजना होत्या ज्या आज आपण बघितल्या। नेक्स्ट व्हिडिओत परत काही राहिलेल्या योजना आहेत त्या आपण नक्की बघू। तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा आपण टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।